शिवसेनेच्या माध्यमातून आमचे इकडचे शाखाप्रमुख शेखरभाई चव्हाण यांनी हा उपक्रम घेतलेला आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि मला वाटतं हा 24 किंवा 25वा हा ब्लड डोनेशन कॅम्प त्यांनी केलेला आहे आणि अशीच चांगली कामं ज्या शिवसेनेमार्फत केली जातात आणि नेहमी करत राहतील। आणि तसंच शेखर चव्हाण आणि आमच्या मालती शेंडगे महिला शाखाप्रमुख ह्या पण कार्यरत असतात आणि नेहमीच लोकांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते नेहमीच करत राहतील। लोकांना काय आव्हान जास्तीत जास्त या आणि ब्लड डोनेट करा, किती गरजेचं नाही, ब्लड डोनेशन करणं म्हणजे अतिशय गरजेचं आहे की 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 हॉस्पिटलमध्ये कुठच्याही तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात ना तर तिथे आणि मेन म्हणजे BMC हॉस्पिटल्स तिथे रक्ताचा तुटवडा असतोच। तर तुमच्यामार्फत मी सगळ्या लोकांपर्यंत एक मेसेज मला द्यायचा आहे की जास्तीत जास्त ब्लड डोनेशन करा। 3 महिन्यातनं एकदा केलात तरी हरकत नाही, कारण 3 महिन्यातनी एकदा केला की त्याच्यानंतर ते 3 महिने भले तुम्ही केलं नाही तरी चालेल, तो ब्लड ऑटोमॅटिक 3 महिन्यामध्ये तो तयार होतं। त्यामुळे तुम्ही असं नाही म्हणा की आम्ही गेल्यानंतर रक्त काय कमी होतं, रक्त वगैरे कमी नाही होत, 3 महिन्यांनी ते ऑटोमॅटिक भरून निघतं। ब्लड डोनेशन एक गुड कॉजसाठी करतो आपण की जरूरतमंदांना ब्लड टायमावरती भेटू शकतं आणि आपल्या शाखेच्या माध्यमातून मिस्टर शेखर चव्हाणच्या माध्यमातून एक चांगलं सहकार्य होईल सर्व इच्छुकदारांना, त्याप्रमाणे म्हणून ब्लड डोनेशन करतो हम। क्या मैसेज देना चाहेंगे लोगों को कि वो लोग भी आके डोनेट करिए, क्या मैसेज देना चाहेंगे? मैसेज तो ये है कि आज की तारीख में जो हिसाब से पॉपुलेशन बढ़ रहा है, जो हिसाब से एक्सीडेंट हो रही है, जो हिसाब से रोड डेवलपमेंट सब हो रही है, तो उसमें अब ये एक्सीडेंट होना लाजिम होता है। तो उसमें अगर रिक्वायरमेंट होता है तो ऐसे कार्यक्रम के थ्रू जो जिनको रिक्वायरमेंट होती है उनको सुविधा प्रोवाइड की जा सकती है। तो ज़्यादा से ज़्यादा जन आके अपने डोनेशन करना चाहिए। आज शिवसेना शाखा क्रमांक 152च्या वतीने हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य आज आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। आज गेली 24 वर्ष मला शाखा प्रमुख मी आज माझं पद भूषवतो आहे। पण गेली 24 वर्ष झाले मी हे कार्य करत आहे। रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे विविध माझ्या शाखेच्या माध्यमातून कार्यक्रम उपक्रम राबवत असतो। तसंच आज माझा 25वा वर्ष म्हणजे फेब्रुवारी 2 तारखेला मला 25 वर्ष शाखा प्रमुख पदाला झाले। तर आज माझा 25वा कार्यक्रम आहे, 25व्या वर्षाचा 25वा कार्यक्रम आहे आणि दरवर्षी मी असा हा उपक्रम राबवत राहतो आणि सकाळपासून लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। लोक येत आहेत, आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहेत। त्यानंतर रक्तदान शिबिराला पण बरेच आज सकाळी 9:30 वाजल्यापासून बरेच लोक आले। आतापर्यंत काहीतरी 80-90 बाटल्या झाल्यात। असंच बाळासाहेबांना रक्तदान करून ते आणि आरोग्याची लोकांना आम्ही आई जगदंबाच्या प्रार्थना करतो की इथल्या नागरिकांना त्यांचं सुख समृद्धी भरभराट व त्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी आणि बाळासाहेबांना ही खरी आदरांजली वाहिल्यासारखी होईल की त्यांच्या माध्यमातून आम्ही कारण त्यांनीच आम्हाला सांगितलेलं 80% समाजकारण 20% राजकारण, पण आम्ही पुरं 100% समाजकारण कार्य त्यांच्या जे बाळासाहेबांनी आम्हाला ब्रीदवाक्य दिलं होतं त्या वाक्यातून आम्ही समाजकार्याचं काम करत आहे। तुम्ही तर बघितलं मागच्याच महिन्यामध्ये मी क्रीडा महोत्सव घेतला होता। तसंच कला, क्रीडा, शैक्षणिक व असं आरोग्य असं माझ्या या 152 त्या चेंबूरमध्ये मी बरेच असे कार्यक्रम उपक्रम राबवत आलो आहे आणि आज चेंबूरकरांना चांगली सुखसोयी सुविधा देण्यासाठी माझी आज गेल्या किती वर्षापासूनची प्रयत्न आहे आणि प्रयत्नशील राहणार आणि करत राहणार। जेव्हापर्यंत आई जगदंबा मला बळ देईल तोपर्यंत मी करत राहील। शिवसेना बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच आदित्यसाहेब ठाकरे यांनी जे मार्गदर्शन सतत आम्हाला करत आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्य करत आहोत।
धन्यवाद. रक्तदान हे नेहमी चांगलं दान आहे, श्रेष्ठ दान आहे आणि याचा उपयोग असा आहे की ज्यांना गरज असते रक्ताची त्यांना आपण पुरवू शकतो. कारण मुंबईसारख्या शहरामध्ये इझिली अवेलेबल होऊ शकतं, पण मुंबई बाहेर जेव्हा कधी कोणाला गरज लागते तेव्हा हा वाटप सायन हॉस्पिटलतर्फे वगैरे बऱ्या प्रमाणात करता येतो त्यांना. आणि बाकीचे डोळ्याची तपासणी केलेली आहे, बऱ्याचशा आजार असेच डिटेक्ट होतात. या कॅम्पमार्फत बरेचसे आजार असे असतात की कोणाला कळतच नसतात, आपल्याला आहेत. डायबिटिक डिटेक्ट झालेला असतो बऱ्याचदा, रुटीन असं चेक करायला म्हणून येतात आणि डिटेक्ट होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या शिबिराची नेहमी गरज असते वारंवार आणि चांगला प्रतिसाद आहे रक्तदानासाठी वगैरे पण तुम्ही आता बघत आहात. त्यामुळे हे असे उपयोजन नेहमी करता आले पाहिजेत. आपल्याला शिबिर असे आयोजन करता आलं पाहिजे. आणि शेखर चव्हाण साहेबांचा तर हा नेहमीचा प्रयत्नच असतो. आता मला वाटतं हे वर्ष त्यांचं 25वं आहे, त्यात आम्हाला पण काहीतरी योगदान करण्याचं हे मिळालं आहे. हां CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.